उद्या आहे रुद्राचा बड्डे आणि वनितान मी त्याला सरप्राईज ठरवलं द्यायचं. आता मी 2 तास झालं सिटीत फिरत होतो, पण मला जी गोष्ट हवी होती ती कुठं भेटतच नव्हती. मग आलो विजय सेल्समध्ये. 2 तास फिरल्यानंतर ते विजय सेल्समध्ये भेटली. आता काय ती गोष्ट तुम्हाला उद्या दाखवतो. तर रुद्र रुसून वरती येऊन बसलाय, रडायला लागलाय, चिडचिड करायला लागलाय. सगळ्यांना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. झालं मग पैसे खाऊन सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत नावटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर वनिताला आज आहे सुट्टी, तर आपलं ठरलं एका ठिकाणी जायचं. तर कुठं चालू आहे तर तुम्हाला लवकरच दाखवतो. आता ते ओढता कशाला, मग तिला कसं कळणार, आपण तिला व्हिडिओमध्ये घेतो. तर चला आवरूयात आणि निघू. आज होता निवांत वेळ, म्हटलं चला महाराजांची पूजा करूयात. मग महाराजांची अशी साधीसुधी आपण पूजा केली आज मंगळवारी. तर आता निघूयात. झाला आमचा नाश्ता वगैरे. आता कोणपुरी तुम्हाला दाखवतो आपल्यासोबत आज जायला. तर आमच्या सासूबाई, वनिताची आई, कुठे गेली वनिता आणि आमचे बापू, असे आपले 4 हे आपण 4 चाललो आहे. आज कुठं चाललो आहे तुम्हाला डायरेक्ट तिथं पोचल्यावरच आम्ही दाखवणार आहे, बरोबर ना बापू? मध्ये आधी नाही सांगणार आम्ही कुठं चाललो आहे ते. खूप छान असा मस्त रस्ता आहे, एकदम खड्डे नाही, काय नाही, सुपर रस्ता आहे. मी करतो ड्रायव्हिंग मस्तपैकी. म्हणून जास्ती काय ब्लॉग बनवलंच नाही आपण रस्त्याने, डायरेक्ट आता तुम्हाला पोहोचल्यावरच दाखवतो. आणि नेहमीप्रमाणे यावेळेस काही वनिता आणि वनिताची आई काही झोपली नाही. गप्पा मारत चालल्यात आपल्या दोघी मायली की जुन्या आठवणी त्यांच्या. आणि गवडी साहेब बसलेत आपले शेजारी. तर मित्रांनो, आपण कुठं आलो ते तुम्हाला दाखवतोच. तर आपण आलो आहोत जेजुरीला खंडोबा महाराजांचे दर्शन घ्यायला. हे सर्व अचानक नियोजन ठरलेलं आहे, वनिताने ठरवलं आहे नियोजन. कारण उद्या आहे चंपाषष्ठी. मग म्हटलं घेऊयात दर्शन आज महाराजांचं. आता निलेश आला की आपण दर्शनाला जाणार आहे. खूप गर्दी आहे आता जेजुरी गडावरती. गडावरून जेजुरी किती छान दिसते बघा. सुविधा झाली आहेत आता इथं. काही विषय नाही जेजुरीत, असं काही नाही, असं काहीच नाही, सर्व काय आहे. निलेश भाऊ आला इथं आपल्याला दर्शनासाठी. जेजुरीत कितीही गर्दी असू द्या, पण निलेश दादा इथं असल्यामुळे आपल्या दर्शनाची सोय एकदम मस्त होऊन जाते, म्हणून काय टेन्शन नाही. चला आता घेऊयात दर्शन. आला दादा निवडलं इथला दरवाजा आणि मग आपण इथं आतमध्ये जाणार आणि दर्शन घेणार. चला आता आलेलं अशी गर्दी मंदिरामध्ये. अवघड म्हणजे विषय तर ऐकत नाही ना, लोक पण ऐकत नाही. समजून घेतलं पाहिजे एकमेकांना. दर्शन करून चाललो आपण खाली. मस्तपैकी दर्शन झालं इथं. आता काय कुठं जाईल तिथं फोटो काढा एवढंच चाललेलं असतं, बाकी काय नाही. नुसतं फोटो काढा. माणसाने काय करायचं का नाही दुसरं. तर जेजुरी गडाचं तिथं मस्त फोन. आता निघालो आपण परतीच्या प्रवासासाठी. चला. आमच्या जावई सासऱ्यांच्या लिंबू सरबत पिऊन कधीच झालाय. आणि आई आणि लेक बघा निवांत जसं काय चहा पितात असं पीत बसल्या दोघी फुकून. काय बाप्पा, काय तुमची बायको माझी बायको अशा काय आहेत अशा आपल्या बायका? काय सांगायची? संपलं आमचं. संपलं तुमचं, आमचं चालू आहे ना. पण आमचं संपलं यांचं. निलेश आणि कोमल वैद्यंना बाय करून आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. खूप छान असं दर्शन झालं निलेशमुळं. आणि आता बहुतेक वनिता आणि आमच्या सासूबाई झोपतील आणि मी बापू मग आहेच लागेल. छान निघूयात मग आता परतीच्या प्रवासाला. भेटूयात आता घरी गेल्यावरती. धनकवडीमध्ये केली गाडी पार्क इकडं. आता निघूयात. रुद्राला आवरायला लावले. रुद्राला जायचे कपडे घ्यायला. तर चला आवरू पटकन आणि निघूयात. कारण तो बराच वेळ झालं वाट बघतोय. तर चिडला असेल बहुतेक. हो आता आम्ही घरी. आणि रुद्र पण आता आमची वाट बघत असेल बहुतेक. रुद्र वाट बघत होता आमची. हा वाट बघत होता. आता चला आवरू 5 मिनिटात आणि निघूयात. मग काय झटपट पटापट आम्ही झालो रेडी.
आणि चाललो आता रुद्रला कपडे आणण्यासाठी, कारण रुद्रचा आहे उद्या वाढदिवस. बड्डे बोलायचं, इंग्लिश मीडियम मध्ये राहतो ना तो, मग तो आणला बड्डे बोला. कारण की लॉक का नाही करायचं लॉक, काही खिडकी काय. रुद्राची झाली शॉपिंग मनासारखी का? खुश का? थोडाला असतोय जसे काय लागत नाही ना, खुश झालाय, लाजत नाही. रुद्र कशालाच लाजत नाही. तुम्ही काही करायला सांगा, डान्स वगैरे गाणं बिणं कशालाच घाबरत नाही. ॲक्टिंग तर तो खूप भारी करतो. त्याच्या आजीची दाखव रे रुद्र. रुद्राला लागली भूक. आम्ही घेतलं इथं मटकी चिवडा. त्याच्या तोंडाला सुटलंय पाणी. रुद्रच्या पण बेडवर ताव मारते दोघं पण. मला तो कोणी विचारतच नाही आहे तुला, मला खायची नाही खायची, तुकून पडून लगेच तुकूनच पडले. वडिलोपार्जित व्यवसाय कसा सांभाळायचा आहे काकांकडनं शिकायला भेटलं. 35-40 वर्ष झाल्या हा व्यवसाय चालू आहे त्यांचा, जास्ती पण कमी नाही. तर आमच्या रुद्राने पण आवडीने खाल्ली तर भेळ म्हटली काही एक खायच्या वेळी 2 खाल्ल्या म्हणून. प्रत्येकाला पण जोडीदार असाच भेटला पाहिजे, जो खांद्याला खांदा देऊन उभा राहायला पाहिजे. तो उद्या आहे रुद्राचा बड्डे आणि वनितान मी त्याला सरप्राईज ठरवलं द्यायचं. आता मी 2 तास झालं सिटीत फिरत होतो, पण मला जी गोष्ट हवी होती ती कुठे भेटतच नव्हती. मग आलो विजय सेल्समध्ये. 2 तास फिरल्यानंतर ते विजय सेल्समध्ये भेटली. आता काय ती गोष्ट तुम्हाला उद्या दाखवतो. तर रुद्राला सोबत आणले आम्ही, तर रुद्र मागं बसलाय, त्याला माहीतच नाही आम्ही घेतलं त्यासाठी. आता त्याला रात्री जाणार आहे आम्ही 12 वाजता. तर बघूयात आता, मागेच बसतो, बघू शकता गाडीवरच बसलाय माग. आलो आपण घरी. आता ह्या बॉक्समध्ये काहीच नाही आहे, पण रुद्राला माहीतच नाही की ह्या बॉक्समध्ये काहीच नाही आहे. तर बघा माझ्या, आता रुद्राचा बड्डे उद्या आहे, पण उद्या मी शूटला आहे नेमका. माझं शूट सकाळीपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत असेल, 7 ते 12 आहे काहीतरी. मी शूट येणारच नव्हतो यावर्षी, पण मग आता त्या समोरच्याला माणूसच भेटत नव्हता. मग त्यांनी मला रिक्वेस्ट केली, सर काय पण करा पण 26 खूप टाईट तारीख आहे आणि 27ला पण वेडिंग आहे, काय पण करा पण कराच. मग शेवटी नाही इलाजाने मला ते शूट घ्यावंच लागलं. एक्सपोजिंगच आहे. तर आता त्यासाठी ठेवलं आहे सरप्राईज वनितानी. बघूयात आता काय वनिताचं नियोजन. साई आणि स्वर आलेत रुद्रला बड्डे विश करायला. तर रुद्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा तुला. आई स्वरांकडनं पण करून घे बाळा. तर हे न कळत आमची ही 2 लेकरं पण आमच्या सगळ्या कार्यक्रमाला येत असतात. साई आणि साई, हे साई आणि हा आहे आपला स्वरा. पण नेहमीप्रमाणे केकचं डिपार्टमेंट रावल्याकडे असतं. रावल्या यावर्षी केक घेऊन आलेलं आहे रुद्रसाठी. हे डिपार्टमेंट ठरलेलं आहे रावल्याचं. आणि आजी पण आली रुद्राची. रुद्र आपला 13 वर्षाचा झाला. आपल्याला 12 पूर्ण 13वं लागलं रुद्रला आता. आणि भाई गेला आणि झटकीपट लगेच कपडे चेंज करून आलाय. अरे बापरे, हे चंगू मंगूंची डब्ल्यू बघा. कसला स्वरा हिरो बनूनच आलाय बाबो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रुद्र, हॅपी बर्थडे टू यू. रावले इंग्लिश. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर असा बर्थडे बॉय की स्वतःच हॅपी बर्थडे म्हणतोय. खाऊन ओके. बरोबर इकडं बघ. ओके. मग काय भारतीय बहिणी आल्या लेकराच्या बर्थडे साठी दुबईवरनं आल्या. आली या रुद्रची आई, जी परवा आम्हाला दम देत होती की तुमचा रुद्रला खाऊ घालतोय केक. हा रुद्र, अरे रुद्र का समुद्र. घे
वनिता, राहुल, आई आणि मी मिळून हे रुद्राला गिफ्ट देतोय. फाड की फारा टारा 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 आणि फारा फारा फाड. साळींदर पोराचं नाव ठेवले साळींदर. जालिंदर आणि साळींदर. खूप मोठं गिफ्ट आहे रुद्रासाठी, सरप्राईज याच्यात. बस की, इकडे ये, बस. खोले वाटतं. मग रुद्राला गिफ्ट म्हणून आम्ही दिला मोकळा बघ, आणि त्याच्यात एकच चॉकलेट ठेवलं. आणि इकडं तिकडं बघितलं, त्याला वाटलं काय ना काय असेल त्याच्यामध्ये, पण निघालं एकच चॉकलेट. मग काय वातावरण झालं गरम आणि रुद्र शेट लागले मग रडायला. आणि नुसताच मग नीट खोलून मग त्याला आता डाऊट आहे तुझ्यावर. तर रुद्र रुसून वरती येऊन बसलाय, रडायला लागलाय, चिडचिड करायला लागलाय सगळ्या रथ तांडव. मग काय विचारायलाच नको, इकडं पळ तिकडं पळ, मारायला वगैरे लागला. मारामारीला उतरलाय, आमच्या संग भांडतोय, रडतोय, काय काय तमाशा करतोय. बघू शकता तुम्ही किती तमाशा करतोय. बर्थडेच्या दिवशीच रुद्र रडलाय आमच्यामुळं. सॉरी रुद्र, तुला आम्ही रडवलं सर्वांनी. गिफ्ट आणलं असतं रे येडे. सॉरी रुद्र. रुद्र अरे बापरे, मला मारायला लागला. अरे बाबा, अरे बड्डे बॉय असं कसं असतं का? काहीतरी लावलं पाहिजे ते. रडून बिडून मोकळं झालं रुद्रचं. म्हणजे त्याचं तोंडच आवडत होतं झोपेत. मग माझ्या मस्ती केल्यानंतर आला खरं गिफ्ट द्यायची वेळ. आणि गिफ्ट बघून रुद्र झाला इमोशनल आणि लागला रडायला. मग त्याला वाटलं त्याला काहीच गिफ्ट नाही आणलं. मग काय खुश शेट. मग मम्मी काढते समजूत त्याची. नीट खोलून मग त्याला आता डाऊट आहे तुझ्यावर. अरे जायची वेळ येते. तू बघतोय काय काय एक्सपिरियन्स भेटली मला ते. पल्लवी झालं का आम्हाला पार्टीला फोटो दाखवायला. आणि सुरुवात केली आपल्या घराचे मालक म्हणजे आपले मालक शंकर महाराजांच्या फोटो व्हिडिओ पासूनच. मग त्याची मग काय सोनू आता दाखवते, समजून सांगते रुद्राला टॅप कसा वापरायचा.